नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचं वेबसाईट पोर्टल आलेलं आहे. आता ते वेबसाईट पोर्टल नेमकं आहे काय, त्याचा उपयोग काय होणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे, कारण आपला जो हा व्हिडिओ आहे तो आता खूप महत्त्वाचा होणार आहे. कारण या वेबसाईट पोर्टलवर तुम्हाला खूप सारी जी काही तुमच्या स्टेटस बद्दल किंवा तुमच्या ऍप्लिकेशन बद्दल जी माहिती आहे ती सगळी मिळणार आहे. आणि तुमचे जे काही आता किती आपल्या याच्यामध्ये किती फॉर्म रिजेक्ट झाले, कोण अपात्र झालं, किती पात्र झाले, लाभार्थ्यांची संख्या किती, हे सगळं माहिती आपण या पोर्टलवर बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि ज्यांनी कोणी अजून अप्लाय केलेलं नाहीये तर त्यांनी कसं अप्लाय करायचं वेबसाईट पोर्टलवरनं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बघूया आता आपण आपलं हे जे काही नवीन पोर्टल आलं आहे ते. हे बघा, हे लाडकी बहीण योजना याचं जे काही नवीन पोर्टल आहे हे आजच लॉन्च केलेलं गेलेलं आहे. जर तुम्हाला काही हेल्पलाईन पाहिजे असेल तर ह्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. 181 टोल फ्री संपर्क क्रमांक काय आहे 181. आणि जर तुम्हाला काही तुमच्या हे असतील त्रुटी नोंदवायच्या असतील, म्हणजे तुम्हाला काही कंप्लेंट असतील तर ह्या त्रुटी नोंदवा. उजव्या साईडला दिसतं तुम्हाला, इथं माझा कर्सर आहे तिथं जाऊन तुम्ही तुमच्या त्रुटी पण नोंदवू शकता. याच्यावरती तुम्ही तुमचे काही जे मनातले जे काही त्रुटी आहेत ते तुम्ही इथं टाकू शकता. आता चला बघूया आपलं हे जे वेबसाईट बनलेलं आहे माझी लाडकी बहीण योजना, याच्यामध्ये हे पोर्टल कसं बनलंय ते तुम्हाला दाखवतो आणि याच्यावरती उपयोग काय आहे ते पण दाखवतो. आता इथं जर तुम्ही वरती बघितलं लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in. आता GOV.in हे गव्हर्नमेंट जो गव्हर्नमेंट वेबसाईट असतं त्याला शेवटला GOV.in हे डोमेन नेम असतंच. हे डोमेन नेम जर तुम्हाला माहित असेल कसं ऍक्सेस करायची तर लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in असं टाकायचंय. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक देतो त्याच्यावर जाऊन क्लिक करायचंय. तुम्हाला असं दिसेल. जर तुम्ही मोबाईलवर वापरत असाल तर कोपऱ्यात जाऊन 3 चिन्ह करून डेस्कटॉप साईटवर तुम्हाला दाबायचंय. तुम्ही जसं ओपन कराल तशी तुम्हाला ही वेबसाईट दिसेल. हे बघा, ही अशी वेबसाईट बनली गेलेली आहे. याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता पोर्टलवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या, म्हणजे आजच हे पोर्टल बनलं आहे तोपर्यंत 8,000 लोकांनी इथं अर्ज पण केलेले आहेत. म्हणजे बघा किती फास्ट चाललेली आहे योजना. आजच हे पोर्टल लॉन्च झालं तोपर्यंत 8,000 लोकांनी इथं संख्या पण इथं दिसत आहे. आता इथं तुम्हाला पोर्टलवर जे काही तुम्ही भरलेलं आहे त्याच फक्त दिसणार आहे, मोबाईलवरचं दिसणार नाही. आणि ज्यांनी कोणी मोबाईलवरून फॉर्म भरलेला आहे त्यांना परत फॉर्म भरायची गरज नाही. समजलं? तुम्हाला परत फॉर्म भरायची गरज नाही. तुम्हाला जर पहिल्यांदा फॉर्म भरत असाल आता तरच तुम्हाला या पोर्टलवरनं फॉर्म भरायचा आहे. कारण असं होऊ नये मोबाईलवरनं भरलाय मग आम्ही इकडून पण भरणार नाही, दोन्ही भरणार नाही. कारण आधार कार्ड जे आहे ते आधार कार्डच्या व्हॅलिडेशनवर सगळं होणार आहे इथे पण. तर परत अर्ज करू नका. अर्ज परत केल्यानं तुम्ही रिजेक्ट होऊ शकता, त्यामुळं तसं काही करू नका. चला तुम्हाला अजून पुढे दाखवतो. इथे बघा, पोर्टलवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या 8,000 आहे. पोर्टलवर मंजूर अर्जांची संख्या 0 आणि पोर्टलवर एकूण लाभार्थ्यांची संख्या, म्हणजे अजून हे मंजूर झालं नाही, लगेच होत नाही, तुम्हाला माहिती आहे वेळ लागतो. पण पोर्टलवर जास्त फास्ट काम होणार आहे कारण पोर्टलवर खूप अचूक माहिती त्यांनी दिलेली आहे आणि तिथं थोडेसे एरर पण कमी आहेत. पण आता अजून माहित नाही कारण याच्यावरती लोड नाही. ज्यावेळेस लोड येईल त्यावेळेस हे ऍप्लिकेशन कसं परफॉर्म करतं ते खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस लोड येईल त्यावेळेस ही वेबसाईट कशी परफॉर्म करते ते महत्वाचं आहे. आता हे बघा, यांनी थोडक्यात इथं लिहून दिलेलं आहे माझी लाडकी बहीण योजना काय आहे, कुठल्या अंतर्गत आहे, कधी चालू केलेली आहे, याच्याबद्दलची याच्यामध्ये माहिती आहे. जसं की ही योजना आपल्या सगळ्या माहिती 28 जून 2024 मान्यता झाली, चालू झाली. 21 ते 65 वयोवर्गातील महिला यासाठी पात्र आहेत. 1,500 रुपये त्यांना डीबीटी थ्रू मिळणार आहेत. आता पुढची जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर अधिक जाणून घ्यावर क्लिक करा, तुम्हाला पूर्ण माहिती याच्यामध्ये मिळून जाईल. सगळ्यात मोठं पुढचं, आता सामान्य प्रश्न असतात खूप जणांना की आम्हाला पात्रता कोण आहे हे आतापर्यंत कळत नव्हतं. आपल्याला मोबाईलवर कळत नव्हतं की पात्रता काय आहे, अपात्र कोण आहे, अर्जाची प्रक्रिया काय आहे. तर आता इथं मी तुम्हाला सांगणार आहे. वेबसाईट पोर्टलवरती खूप छान प्रकारे यांनी सांगितलेलं आहे. तर महाराष्ट्र, आता आपण पात्रता बघू. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे, तुम्हाला माहिती आहे. दुसरं, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलेचे कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असं चालणार आहे. पुढचं, किमान वयाची वयाची जी काही अट आहे ते 21 आहे आणि जास्तीत जास्त 65 वर्ष आहे. लाभार्थ्याचं स्वतःचा आधार लिंक असलेलं बँक खातं असावं, हे लक्षात घ्यायचं. आता
ज्यांना कोणा जॉईंट अकाउंटचं दिलं होतं तर त्यांचं अपात्र होऊ शकतं, कारण त्यांनी स्वतः इथं दिलेलं आहे लाभार्थी स्वतःचे आधार लिंक असलेलं बँक खातं. स्वतःचे म्हणलंय, समजलं तुम्हाला? स्वतःचं म्हणलेलं आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर नाही. समजलं? आता याच्यामध्ये तुम्हाला परत एकदा पात्रता कळल्या. आता अपात्र आपण थोडक्यात बघूया, कारण आपल्याला पोर्टल सगळं बघायचंय, कारण पोर्टलवरती परत प्रश्न येतात की हे काय ते काय. म्हणून मी तुम्हाला आधी सांगत आहे, अपात्र कोण? ज्याचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्याच्यात कोणी इन्कम टॅक्स भरत आहे, कोणी सरकारी खात्यामध्ये काम आहे, कोणाचं पेन्शन येत आहे, कोणी आमदार खासदार खाते आहे ते पण अपात्र आहे, किंवा शासनामार्फत कुठलीही एखादी योजना राबवण्यात आहे आणि तिला 1,500 रुपये महिना किंवा त्याच्यापेक्षा जास्त रक्कम भेटत असेल तर ती व्यक्ती पण किंवा ती महिला त्याच्यासाठी लाभार्थी नाही. पुढचं काय? ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून त्यांचे पण याच्यामध्ये नाहीये. आता अर्ज प्रक्रिया सांगतो कसं आहे. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांना अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, आशा सेविका, वार्ड अधिकारी, CMM, मनपा बालवाडी सेविका, मदत कक्ष प्रमुख, आपले सरकार सेवा केंद्रांच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. कुठलाही 1 रुपया तुम्हाला द्यायची गरज नाही मित्रांनो, अजिबात द्यायचं नाही. दुसरं काय? अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधार कार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचे तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा. यांनी खूप मस्त माहिती दिलेली आहे वेबसाईट पोर्टलवरती, तर एकदा जाऊन तुम्ही नक्की बघा. आता चला सांगूया आपण योजनेची माहिती याच्यामध्ये बघा दिलेली आहे. ज्यांना कोणा डॉक्युमेंट्स पाहिजे असतील त्यांनी डाउनलोड पण करू शकता किंवा बघू पण शकता. तर असं त्यांनी डॉक्युमेंट दिलेले आहेत. उद्दिष्ट काय आहेत, सगळ्यांना काय उद्दिष्ट आपण बघूयात. राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिला व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण परिस्थितीला सुधारणा करणे, हे यांचं उद्दिष्ट आहे. पुढचं काय आहे तर योजनेचे लाभार्थी ते त्यांनी हेच दिलेलं आहे जे आपण बघितलं आहे ते. तर तुम्ही बघितलं याचे जे काही आवश्यक कागदपत्रे वगैरे होते ते पण त्यांनी यात दिलेलं आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. आता सगळ्यात महत्वाचं काय, इथं सेपरेट बघा, सेपरेट एक आवश्यक कागदपत्राची माहिती दिलेली आहे. आवश्यक कागदपत्र कुठले तर आधार कार्ड अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद करावे. म्हणजे जे तुमचं आधार कार्ड असतं त्याचप्रमाणे तुमचं नाव तर तुम्ही रजिस्टर करताना द्यायचं आहे वेबसाईट पोर्टलवरती. आता तुम्हाला मी दाखवणार आहे अर्ज लॉग इन कसं करायचंय, पुढं रजिस्टर कसं करायचंय, फॉर्म कसं भरायचं आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. ते नीट बघा आधी. त्याच्या आधी ही आवश्यक कागदपत्रे वेबसाईट पोर्टलसाठी कुठले आहेत ते नीट बघून घ्यायचंय. पहिलं आधार कार्ड अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद करावे. अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पुढं काय, परराज्यात असेल तर तुम्हाला माहिती आहे काय त्यांच्या पतीचं देऊ शकतात ते, पण कुठलंही त्याच्यापैकी एक हे पाहिजे. पिवळं किंवा रेशन कार्ड असायला पाहिजे. पांढरं रेशन कार्ड असल्यास, कोणतेही शिधापत्रिका नसल्यास 2.5 लाखापर्यंतचं उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक. नवविवाहित बाबतीत खूप मस्त दिलेलं आहे. रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्न दाखला म्हणून ग्राह्य केला जाईल. आणि बँक खातं बघा, बँक खात्याबद्दल पण दिलंय की स्वतःचं बँक खातं पाहिजे आणि त्याला त्यांचं आधार कार्ड लिंक असलं पाहिजे, हे लक्ष ठेवायचं आहे. लाभार्थ महिलेचे हमीपत्र आणि फोटो हे पाहिजे. आवश्यक कागदपत्राबद्दल तुम्हाला माहिती मिळाली बरोबर. आता सगळ्यात महत्वाचं अर्जदार लॉग इन. हे बघा, अर्जदार लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही दिसून येतो. लॉग इनचं एक पेज येतं, त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर, पासवर्ड आणि हा जो कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा टाकायचा आहे. पण आता तुम्ही म्हणाल की दादा आम्ही मोबाईलवर जे अकाउंट काढलं ते आम्हाला इथं लॉग इन करता येईल का? तसं करता येणार नाही. तुम्हाला तिथलं अकाउंट तिथंच यूज करावं लागेल, इथलं अकाउंट इथंच आहे. त्यामुळं इथं ज्यांना अजून फॉर्म भरलेला नाही त्यांनी इथं लॉग इन करायचंय, पण त्याच्या आधी तुम्हाला त्याच्यासाठी इथं रजिस्टर करावं लागेल, तुमची नाव नोंदणी करावं लागेल. त्यासाठी इथं क्रिएट अकाउंट दिसत आहे तुम्हाला, पहिल्यांदा क्रिएट अकाउंट करा. क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर
तुम्हाला असा साइन अपचा फॉर्म येईल. साइन अपचा फॉर्म म्हणजे काय, रजिस्ट्रेशनचा फॉर्म येईल. तिथे तुम्हाला नाव टाकायचंय, फुल नेम ऍज पर आधार, आधार कार्डवर इंग्लिशमध्ये टाकायचंय. इथं बघा, इथं स्पेसिफिक लिहिलेलं आहे. आता कोणी पण इथं फॉर्म भरत असेल तर त्यांना इंग्लिशमध्ये फॉर्म भरायचा आहे वेबसाईट पोर्टलवर, हे लक्षात ठेवायचंय. मराठी तिथं त्यांनी दिलेलं नाहीये, इथं त्यांनी इन इंग्लिश असंच केलेलं आहे. तर इथं तुम्हाला इंग्लिशमध्ये नाव टाकायचंय, आधार कार्डवर जे असेल तसं. मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे पासवर्ड. डिस्ट्रिक्ट कुठला आहे ते बघायचं, तुमचा डिस्ट्रिक्ट कुठला आहे, तो सोलापूर, कोल्हापूर, नागपूर काय असेल तो. तालुका बघायचा आहे, तालुका जो असेल तो. विलेज आता आपण एक लक्षात घेऊया, आपण सोलापूर घेऊया. आपण डेटा येतो का बरोबर. सोलापूर, करमाळा घेऊ शकता, बार्शी घेऊ शकता, काही भरपूर आहेत. आंबे, आरणगाव हे आहे, खूप खूप गाव आहे त्याच्यामध्ये. कुठलं पण घेऊ शकता एक. इथं म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे, बार्शी म्युन्सिपल कॉर्पोरेशन, मोहोळ, पंढरपूर नॉट ऍप्लिकेबल. तर तुमचं जे असेल ते तुम्ही करू शकतात. हे तुमचं नगरपालिका कुठली येते बाबा. आणि ऑथराइज पर्सन मध्ये एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला इथं जनरल वुमन टाकायचं आहे सध्या तरी. कारण तुम्ही स्वतः जर भरत असाल तर जनरल वुमन टाका. जर कोण भरत असेल, आता समजा कोण तुमच्याकडे सीआरपी भरत असेल तर ते सीआरपी भरू शकतात. जर कोण आशा वर्कर भरत असेल त्यांनी आशा वर्करने स्वतःच टाकायचंय. एकदाच रजिस्टर करायचं, त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यामुळं तुम्ही जे कोण असेल ते करा. इथं ऍक्सेप्ट टर्म्स करा. सगळ्या ऍक्सेप्ट टर्म केल्यानंतर इथं बघा काय लिहिलं आहे, आय डिक्लेअर दॅट इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इज ट्रू अँड करेक्ट टू माय नॉलेज अँड बिलीफ. I hereby agree to be liable for legal consequences for any information found incorrect or false under section 200 of Indian Penal Code 1960. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही नीट फॉर्म भरायचा आहे, अचूक फॉर्म भरायचा आहे, कुठलाही फॉर्म भरायचा नाही. लक्षात आलं. त्याच्यानंतर तुम्ही इथं साइन अप वर क्लिक करायचंय. जर कॅप्चा येत नसेल परत एकदा रिफ्रेश करा, परत रिफ्रेश होईल, परत कॅप्चा नवीन येईल, परत कॅप्चा टाकायचा आहे. आणि साइन अप केल्यानंतर तुम्हाला तुमचा साइन अप होईल, म्हणजे तुम्हाला मोबाईल नंबर आणि तुमचा पासवर्ड भेटेल. परत या लॉग इन बटनवर जायचंय. तुमचा जो काही मोबाईल नंबर तुम्ही टाकला तर तो मोबाईल नंबर इथं टाकायचा, तर पासवर्ड टाकायचा आणि इथं लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तो आधार कार्ड नंबर मागेल. तो आधार कार्ड नंबर तुम्हाला तिथं टाकायचा आहे. त्या आधार कार्ड नंबरवरचा जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती ओटीपी जाईल. तो ओटीपी टाकल्यानंतर परत तुम्हाला जसा आपण मोबाईलवर फॉर्म भरतो तसाच फॉर्म भरायचा आहे. तुमचे सगळे डॉक्युमेंट, तुमचं नाव वगैरे सगळं टाकायचं आहे. त्यानंतर फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. लक्षात आलं गोष्टी. हे गोष्टी केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे आणि पुढे काय तुमचं होईल ते तुम्हाला तुमच्या पोर्टलवर समजून येईल. कळलं. काही प्रॉब्लेम असतील, काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आत्ताच हे पोर्टल आलेलं आहे. आता बघू शकता तुम्ही, मगाशी 8,000 होता, व्हिडिओ बनवता 8,400 फॉर्म वाढले. हे बघा असा एरर पण येत आहे, नो रिस्पॉन्स फ्रॉम सर्व्हर. कधी कधी या वेबसाईट पोर्टलवर तर एरर पण येऊ शकतात. त्यामुळे नीट भरा फॉर्म आणि इंटरनेट चांगला असतानाच भरा. प्रॉब्लेम होऊ शकतो कारण आता ह्याच्यावरती खूप जण लोड येत आहेत तर प्रॉब्लेम होत आहे. तर थोडंसं प्रॉब्लेमॅटिक पण होणार आहे. आत्ताच वेबसाईट पोर्टल आलंय, आपल्याला माहिती आहे लोड किती येतोय. जर लोड आला तर मला असं वाटतं हे पण हँग होऊ शकतो. तर मला असं वाटतं आपण जरा थोडं ऑड टायमिंगला फॉर्म भरायचा प्रयत्न करा. म्हणजे संध्याकाळी 8च्या पुढे, 9च्या पुढे किंवा सकाळी लवकर थोडासा, म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही. पण त्यांनी वेबसाईट खूप सुंदर बनवलेली आहे आणि तुम्हाला खूप माहिती इथं मिळेल. हळूहळू तुम्ही ज्यावेळेस सगळं तुमचं फॉर्म होईल, सगळ्या योजनेची माहिती, सगळं तुमचं जे काय आहे सगळं इथं तुम्हाला मिळणार आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो. इथं बघा हेल्पलाईन इथं आहे. जर त्रुटी नोंदवावर क्लिक केलं तर आपल्याला काय येतं बघा. इथं त्रुटी नोंदवा याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय येत आहे इथं बघायचं तुम्हाला. हे बघा इथं तुमचा अकाउंट नंबर येतं, तुमचं डिस्ट्रिक्ट येतं, एरर डिस्क्रिप्शन, स्क्रीनशॉट, ऍप्लिकेशन नंबर, रिपोर्टिंग पर्सन कॉन्टॅक्ट नंबर. खूप महत्वाचं आहे कारण प्रॉब्लेम आला तर काय करायचं हे तुम्हाला कळत नसेल तर हे सगळ्यात भारी ऑप्शन आहे. त्यामुळं काही घाबरायची टेन्शन नाही, तुम्हाला आरामात सगळं मिळून जाईल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.